मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारची आमच्या घरामधली देवीची ही अशा पद्धतीनं पूजा केली होती. आणि ही जी पूजा आहे ती हॉटेलमधून येऊन म्हणजे दुपारी 2 वाजता येऊन ही पूजा मांडली. आणि जेवढा म्हणजे माझ्याकडे एवढा वेळ नव्हता, तरी पण म्हटलं थोडंसं कस्टमर कमी आहे तर थोडीशी पूजा मांडून येते आणि राहिलेली जी काही आहे ती संध्याकाळी करूया. नंतर 7:30 वाजता मी हॉटेलमधून आली आणि देवीला शिऱ्याचा हा प्रसाद बनवला. शिऱ्याचा प्रसाद घेऊन वरती आले. आमचं जो देवघर आहे ते वरच्या रूममध्ये आहे. आणि नंतर लगेचच काय केलं, जी काही अर्धी पूजा राहिली होती ती मांडून घेतली. म्हणजेच इथं मी ते देवीचं जे काही पुस्तक होतं कथेचं ते माझ्याकडं नव्हतं. मग लगेचच येताना मी घेऊन हॉटेलमधूनच आली आणि लगेच मग राहिलेली जी काही पूजा होती ती मांडून घेतली. आणि लगेचच देवीची जी काही कथा जर गुरुवारी आपण वाचतो ती वाचून घेतली. कथा वाचून झाली की म्हणजे संपूर्ण कथा वाचून झाली की मी लगेचच देवीची आरती जी काही आहे ती म्हणून घेतली मी आणि अंशने. आणि नंतर लगेचच देवीला जो काही नैवेद्य बनवला होता शिऱ्याचा तो लगेचच दाखवून घेतला. जर गुरुवारी काय करतो आपण की देवीसाठी काहीतरी गोडाचा नैवेद्य केला जातो. मग आमच्या घरामध्ये मी गोडाचा शिरा बनवला होता आणि बाकीचं जे काही जेवण होतं तेही बनवलं होतं. खरं तर हा जो महिना आहे तो पूर्ण म्हणजे पूर्ण आमच्या घरामध्ये किंवा आमच्या गावामध्ये एकदम भक्तिमय साजरा होतो. कारण मार्गशीर्ष महिन्यात आमच्या इथे श्री मुकुंदराज महाराजांचं मंदिर आहे. तिथे सुद्धा पहाटेपासून काकड आरती असते म्हणजे झुंझुरमास वगैरे असतो. आणि येणारा हा मार्गशीर्ष दरवर्षी येणारा मार्गशीर्ष महिन्यातला हा झुंझुरमास असतो. त्यातला एक दिवस आमच्याकडे सुद्धा आहे पुण्यतिथीचा. गोडाचा नैवेद्य तर बनवला शिऱ्याचा आणि घरी जे काही जेवण बनवलं होतं ते पण होतं. मसाले भात होता, चपाती होती आणि वाटाण्याची पातळ आमटी होती. जेवण करून घेतलं तोपर्यंत लगेचच वहिनींचा फोन आला की वडे बनवले आहेत आणि तुम्ही या खाण्यासाठी. मला तेवढा छान असं वाटलं की खरंच आज कोणाच्या तरी हातचे वडे खायला भेटणार आहेत. रोज तर मी बनवतेच पण आज म्हटलं चला आज वहिनींच्या हातची टेस्ट बघूया. मग थोड्याच अंतरावर इथे दादाचं घर आहे, तिथे गेलो आम्ही. तर वहिनींची बऱ्यापैकी म्हणजे खूप छान अशी त्यांनी तयारी केली होती. आणि माझ्या हातातला जो मोबाईल होता त्याचा तो कॅमेरा चालू होता आणि मी व्हिडिओ करत होते. आणि वहिनींनी एवढी छान अशी सुंदर तयारी केली होती वडाची. कारण मस्त अशा झणझणीत मिरच्यासुद्धा भाजल्या होत्या. झणझणीत मिरच्या त्यांनी छान अशा काळ्या तव्यामध्ये भाजल्या होत्या आणि त्यावरती मस्त असं मीठ टाकलं होतं. आणि तळून काढायच्या किती देण्यात आलं नाही. मी म्हणलं परी खायची नाही परत तिखट झाल्या म्हणून. नाही काय त्याच्यात नाही मिरची तिखट तिखट म्हणून मी तसं केलं. एक टेस्ट करा. नाही नाही तुम्ही करा आधी. मी सगळे असू द्या हो. पहिल्यांदाच खायला भेटतोय हा वडा. मिरची भाजली तळून, कांदा कोथिंबीर, बापरे सगळं छान. इथे वडा बनवला एक आता. भाजी हो तसंच ठेवणार आहे परीचा. कसं होतं की रोजचा तर हॉटेलमधला असतोच वडापाव किंवा कसं होतं ज्यावेळेस आपण आपल्या हातचं खात असतो खूप छान होत असतं. पण असं वाटतं ना की दुसऱ्याच्या हातचं खायला पाहिजे. आणि कसं ज्यावेळेस मला त्यांचा फोन आला की मी आज वडे बनवणार आहे तर मी म्हटलं नाही मला पण तुमच्या हातचे वडापावची चव बघायची आहे. मग त्यांनी फोन केला. मी तर घरातून जेवण करून आले होते तरी पण मी गेले. ही आहे त्यांच्या घरातली देवीची पूजा. धुतलेलाच आहे. ह्यात एक घाला आणि तिथं ठेवूया. हा वडा घालायचा घाला कुठला पण घाला. ती परीसाठी आळणी केलाय यावं. होय म्हणलं ती पुरगी खात नाही ना. नुसतं टाका कोथिंबीर मिरची वगैरे एकदम झणझणीत वडापाव झाला म्हणूनच टेस्ट करा. सगळंच घ्या भात बी टेस्ट करा. आता अहो माझं जेवण झालं. जेवण आलं मी असा आधीच काय केलाय हो जास्त का तर हो
नुसतं खायचं खाली म्हणजे वाढू का प्लेट ह्याच्यात? नाही तिथं काढायचं. हा नुसतं खायचं म्हणलं ते चांगलं नाही लागत असं, हो. म्हणून असं जास्त शिजवलं. आमच्यात पण आईला केलंय मसाला. जास्त मी शिजवलं. पण खाल्ला, शिरा खाल्ला जरा. होय. बघा बस. हा, बस बस ना तेवढा. बस बस. दादा हो. लिंबू म्हटला ना तुम्हाला हो पाहिजे, लिंबू काढलेलं की मी तर कुठे गेले? नाही तर दुसरा शिरा आहे मस्त. गरम वडापाव एक अर्ध ठेवले बघा आतमध्ये लिंबू मी. मग तुम्ही आताच ठेवला असेल अहो. नाही हो, बाहेर काढलं होतं ना एक थांबू बाळा. त्याच्यात. तिखट कमी झाले का कसं बघा, मी आपलं कसं पोरं खायचं. पिला तुला देऊ का एक? खा वडापाव. लय रोज झणझणीत. माझ्या हातचा खातोय. हो आज खा बाबा, कसं झालंय बघ. अरे गरम गरम खा की. कसं गेलं आहे बघा, कसं भारी झालंय झालंय का? म्हणजे मीठ तिखट बिकट भारी. मिरची घ्या, नाही तिखटली कवळ्या कवळ्या येते घ्या. वहिनी चवी खात्याला खाय. तर बऱ्याच दिवसातून पहिल्यांदा कोणाच्या तरी हातचा म्हणजेच वहिनींच्या हातचा मस्त आणि झणझणीत वडापाव मी तर 2 खाल्ले आणि खरंच हा जो पहिला गुरुवार होता की असं वाटलं की आज खरंच वडापावची पार्टी आहे. मी घरातून जेवण करून आले होते तरीसुद्धा वहिनींच्या हातचे मस्त असे झणझणीत 2 वडापाव